नाणी सापडल्याची बातमी संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली। दरम्यान संधीचा फायदा घेत काही जणांनी काही चांदीची नाणी आपल्या घरी नेली। दुसऱ्या दिवशी ही बाब मेहंदवाड तहसील प्रशासनाला कळताच SMDच्या सूचनेवरून प्रशासनाच्या लोकांनी घटनास्थळी पोहोचून 168 नाणी जप्त केली। पुढे जे काय घडलं पहा त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। ही नाणी सुमारे 500 वर्ष जुनी असल्याचे सांगितलं जातं आणि त्यात पारशियन उर्दू शब्दांमध्ये मुघल सम्राटांची नावं आहेत। पुरातत्व विभाग जप्त केलेल्या नाण्यांची तपासणी करणार आहे। मेहंदावलचे SDM अरुण कुमार म्हणाले, जप्त केलेली नाणी सील करण्यात आली आहेत, ते तिजोरीत जमा केलं जात आहे। पुरातत्व विभागालाही या संदर्भात माहिती देण्यात आली आहे। आता या प्रकरणाची पुरातत्व विभागाकडून चौकशी केली जाईल, त्यानंतरच नाण्याबाबत स्पष्ट माहिती समोर येईल। JCB चालकासह इतरांवर गुन्हा दाखल करण्याचं पत्र दिलं आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांना 168 प्राचीन नाणी सापडली। उत्खननादरम्यान सापडलेली काही नाणी घेऊन ग्रामस्थही पळून गेले। यानंतर अधिकाऱ्यांनी JCB चालक आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्याचं पत्र दिलंय। ही घटना उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर येथील बेल्लार पोलीस स्टेशन हद्दीतील लोहरौली मिश्रा गावात घडली आहे।